तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बोट नेकवर कटवर्क डिझाइन करणार आहोत। हे बघा, हे ब्लाउज पीस आहे। या दोन बॉर्डर घेतले आणि कॅनव्हास घेतले मी। हे पूर्ण उंची आहे 14, 1 इंच वाढून 15 घेतली आहे। शोल्डर 7.5, गळा रुंदी 3.5 घेतली आहे आणि गळा 2.5 घेतलाय। मुंडा पण 7.5 घेतलाय। तर हे आधी कट करायचं आहे। आपण बाजूला ठेवायचं आधी। बॉर्डर पूर्ण हे बघा पूर्ण घेतली अशी। आपण आधी हे बाजूला ठेवूया। त्या बॉर्डरचा आधी मध्य काढायचं आहे, लाईन मारून घ्यायची। हे पण बाजूला ठेवायचं आहे। मी एक कॅनव्हास घेतलाय, असं मी 2.5 इंच घेतली आहे आणि हे डबल फोल्ड मध्ये आहे। पूर्ण जेवढं आपली बॉर्डर आहे तेवढ्या हाईटला घेतली आहे। तर आपण इथे 1.5 इंचावर मार्किंग करायचं आहे। अशी लाईन मारून घेतली आहे। तर इथे 1 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि इकडे पूर्ण 2-2 इंचावर। घेतली आहे बघा, 2 इंच असं घेतलंय आणि असं 1 इंच असं फोल्ड करायचं आहे। हे कटिंग करून घ्यायचं। हे बघा, मी हे सेम बघा कटिंग करून घेतलंय तसंच। हे पुठ्ठ्याचं केलंय मी। हे बघा सेम आहे। हे बाजूला ठेवून देऊया। हे असं फोल्ड करून ठेवून इकडे हे पूर्ण ओपन करून ठेवायचंय। कटिंग करून घ्यायचंय। हे बघा, हे असं तयार झालंय। आता आपण आधी हे बॉर्डरला प्रेस करून घेऊया। असं मध्यभागी ठेवून हे प्रेस करून घ्यायचंय। आता आपल्याला अस्तर पण घ्यायचंय इकडे आणि मी शिलाई मारून घेते अस्तरला। आपण इथून शिलाई मारून घ्यायची आहे। कॅनव्हास वर मारायची नाहीये, कॉर्नरनी अशी मारायची आहे। शिलाई मारून झालेली आहे। तर आपण आधी हे कॉर्नर आहे ते कटिंग करून घ्यायचंय।
बघा आता हे पलटी मारायचे. आता हे प्रेस करून घ्यायचे आधी. हे बघा आपण प्रेस केलंय. आता आपण इथे लेस लावून घेऊया. हे बघा मी बारीक लेस लावणार आहे. कटिंग करून घ्यायचं. हे बघा मी दुसरी साईड पण बनवून घेतली आहे. सेम अशीच बनवून घेतली आहे. तर हे बाजूला ठेवून देऊया आधी. आपण आधी अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचं कापड आहे ते कटिंग करून घ्यायचं. हे बघा आपलं अस्तर लावून झालंय. आता आपण याचा मध्य काढायचा आधी. प्रेस करून घेते व्यवस्थित. आता आपण आधी हे बघा ही बॉर्डर आपल्याला इथे अशी लावायची. आता आपण आधी गळापट्टी करून घेऊया. आपल्याला इथे कट द्यायचे. ही गळपट्टी तयार झाली आहे. हा मध्य आहे आपला. ही बॉर्डर बरोबर असे ठेवून इथे शिलाई मारून घ्यायची अशी. हे बघा आधी आपण इथे शिलाई मारून घेऊया. हे कापड आहे त्याचं आतमध्ये फोल्ड करायचं आहे. आपलं कटिंग मध्ये जाणार आहे.
करून घ्यायची. कटिंग करून टाकलं एक्स्ट्राचं कापड. आपण कमरपट्टी लावून घ्यायची. याला टक्स मारायची गरज नाही. डिझाईन तयार झाली आहे. आता आपण काय करायचं आहे, हे बघा कट वर्क डिझाईन आहे. आता आपण इथे बटणं लावायचे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही गोल्डन कलरची पण लावू शकता किंवा कॉपरमध्ये येतात ती पण लावू शकता. ते मध्ये आपले बॉर्डर हे आल्यामुळे व्यवस्थित राहत नाही आहेत ती. लावून घेते. ही बघा आपली डिझाईन तयार झाली आहे. तर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.